Hello everyone, what's up? Hi everyone, my name is Nishikanta Kunte. So I'm currently working as an anchor and also I've studied as a fine artist. Well, I've also been into science till 12th standard, and then I thought I'll shift to fine arts because I love painting and fine arts. So I finally went into Abhinav College, which is at Swargate, and then I have got my equivalent degree certificate from JK School of Arts. And currently I am not totally into arts because as you all know, the only field which gives you money is a different scenario, and what you study is totally different. So basically this is my first vlog, and there are people who are getting into my vlog, but then anyway. So I wanted to say this is going to be my first vlog, and let's see कैसे होता है. Well, hi everyone, my name is Nishikanta Kunte. So let me be clear, this is going to be my first vlog. And well, आजपर्यंत मी काही व्हिडिओज बनवले, बट ते फक्त इव्हेंटसाठी, and those were into some other genre. But this is my first time trying on my hands with YouTube vlog. Let's see कसं होतंय. This is too much. I'll just try to be candid. Well, vlog चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. लहानपणापासूनच मी अशी ॲव्हरेज स्टुडंट होते, अँड देन आय थिंक 11th-12th मी सायन्स घेतलेलं. मी कलमाडी शामराममधून सायन्स कंप्लीट केलं, अँड देन आय रिअलाइज्ड की आफ्टर 12th जेव्हा झाली तेव्हा आय रिअलाइज्ड की आय डोंट फील इट. आय रिली डोंट वॉन्ट टू गेट इन टू BCS आणि हे ते काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी नव्हत्या करायच्या. अँड देन वन डे आय डिसाइडेड की माझ्या डॅडला मी सांगेन की आय लव्ह फाईन आर्ट्स, and let's see what happens. So 12th एक्झाम झाल्यानंतर आय फायनली डिसाइडेड की मी एका इव्हनिंगला माझ्या डॅडला सांगितलं पप्पा मला फाईन आर्ट्स करायचं आहे आफ्टर 12th. अँड फॉर्च्युनेटली सरप्रायझिंगली माझे पप्पा वॉज लाईक ओके नाईस, अँड देन इट वॉज लाईक शॉकिंग बिकॉज त्याच्या आधी ते कधीपासून म्हणत होते की तू सायन्समध्ये करिअर कर, BSc कर, आणि त्याच्यापुढे बरंच काय काय होतं ते मला त्यातलं काही कळायचं नाही. बट देन आय वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट, बट देन आय थॉट की पप्पाने सांगा, आणि पप्पा फॉर्च्युनेटली तयार झाले होते. वेल आता सब्जेक्टच्या बाहेरचं बोलायचं म्हणजे मला 10th मध्ये 71% होते. लेट्स कन्सिडर आय वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट. अँड लेटर जेव्हा मी 11th-12thला सायन्स केलं होतं तेव्हा 11th-12thमध्ये मी डिफॉल्टच लिस्टला गेलेले 11thच्या, बिकॉज आय वॉज नॅस्टी, अँड ऑफकोर्स 11th कोणी सिरियसली घेत नाही. अँड देन जेव्हा 12thमध्ये आले तेव्हा आय रिअलाइज्ड की सायन्स इज नॉट माय थिंग. सो देन आफ्टर सम टाईम 12th झाल्या आय रिअलाइज की आता मला सांगायलाच पाहिजे ओके मी कुठे होते. येस. आणि जशी माझी 12th झाली आय रिअलाइज की मला नाही सायन्स करायचं बाबा, टू मच, खूप अभ्यास अँड ऑल दॅट. इट वॉज नॉट माय थिंग. अँड ॲट द सेम टाईम लहानपणापासून माझ्या डॅडनी, माझ्या पप्पांनी मला खूप काही गोष्टी आर्टच्या रिलेटेड शिकवलेल्या, म्हणजे शिकवलेल्या ॲज ही यूज टू टेक मी टू विनस ट्रेडर्स पुण्यामध्ये, कोथरूडमध्ये जे आहे, आणि तिथून आम्ही बऱ्याचशा आर्टच्या गोष्टी आणायचं मी आणि माझी बहीण. वी यूज टू ग्रॅप अ लॉट ऑफ क्राफ्ट थिंग अँड देन लॉट ऑफ आर्टिस्टिक थिंग्स, आणि मी थोडासा माझा कल होता की आर्टकडे. अँड देन आफ्टर 12th आय रिअलाइज की नो आय डोंट, कोणतरी बघतोय त्या बिल्डिंगवर. एनिवे, तर आफ्टर 12th मला रिअलाइज झालं की मला आता आर्ट्स करायचं आहे. सो अनफॉर्च्युनेटली माझे डॅड बोलले की हां ओके ग्रेट आयडिया, अँड देन आय वॉज लाईक ओके जॅकपॉट. अँड येस, असा मी फाईन आर्ट्सकडे डिसिजन घेतलेला, फाईन आर्ट्सकडे जाण्याचा. आणि 12thची जशी एक्झाम झाली होती आणि त्याच्यानंतर आता मला डिफरंट करिअर चूज करायचं होतं, सो आय चोज अभिनव कॉलेज
आणि जे स्वारगेटमध्ये आहे आणि स्वारगेटच्या चौकात असेल आणि तिकडे मी माझं फाईन आर्ट्स कंप्लीट केलं. आय थिंक मी फर्स्ट इयर डिप्लोमाचा जो फाउंडेशन कोर्स असतो तो केला. त्याच्यानंतर 4 इयर्सचा कोर्स होता. सो टोटल 5 इयर्सचा तो ओव्हरऑल फाईन आर्ट्सचा कोर्स होता. तो मी कंप्लीट केला बिकॉज आय यूज टू लाईक फाईन आर्ट्स आणि त्याच्यामध्ये आम्हाला सब्जेक्ट चूज करायचं होतं की ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग घ्या किंवा काय. फाईन आर्ट इज अ ओनली थिंग वेर यू कॅन एक्सप्लोर लॉट ऑफ फील्ड्स इन पेंटिंग. सो आय चूज फाईन आर्ट्स. सो अनफॉर्च्युनेटली आणि काय झालं की मला माहीत पण नव्हतं त्या फील्डबद्दल म्हणजे त्या सब्जेक्टबद्दल. बट देन आय थॉट की हां इट इज गॉना बी निश इझी. सो आय वेंट अहेड विथ फाईन आर्ट्स आणि आफ्टर दॅट माझी जर्नी चालू झाली फाईन आर्ट्सबरोबर. मी 5 इयर्सचा पूर्ण कोर्स केला. त्याच्यानंतर आय वेंट अहेड फॉर दी एक्सटर्नल एक्झाम विच वॉज ॲट आय थिंक जेरी स्कूल ऑफ आर्ट्स. त्यांची एक एक्झाम होती जी जेरी स्कूल ऑफ आर्ट्सकडून एक एक्झामचं शेड्यूल यायचं आणि ती तुम्हाला एक्झाम द्यायची असायची आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पास झालात तर तुम्हाला एक इक्वॅलंट डिग्री सर्टिफिकेट मिळणार होतं. सो मी ते पण केलं. सो इट्स लाईक आय एम अभिनव स्टुडंट, अभिनव कॉलेज स्टुडंट अँड ॲट द सेम टाईम आय एम जेरी स्कूल ऑफ आर्ट्स वाली पण स्टुडंट. सो इट्स लाईक आय हॅव इक्वॅलंट डिग्री सर्टिफिकेट फ्रॉम जेरी स्कूल ऑफ आर्ट्स. सो असा माझा 5 इयर्सचा स्टडी केलेला मी फाईन आर्ट्सचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता. अँड देन जसं माझं फाईन आर्ट्सचं आय थिंक 4th इयर चालू होतं म्हणजे फाउंडेशन नंतरचं 3rd इयर चालू असताना ना इट वॉज टाईम जेव्हा बाजीराव मस्तानीचं मूवीचं जरा हे चाललेलं प्रमोशनच्या गोष्टी आणि प्री प्रमोशन जे असतात ते करता करताना माझं असं काही ठरवलं नव्हतं मी की मला काही दुसरं फील्ड करायचं आहे. बिकॉज सायन्स तर मला आवडायचं नाही. तर आय वॉज लाईक की मला फाईन आर्ट्सच करायचं आहे आणि मी खूप छान आर्टिस्ट आहे आणि तेव्हा पण छान माझा रेकॉर्ड होता. आणि 3rd इयरला मला एक अपॉर्च्युनिटी आलेली जिकडे तुम्ही शूट करू शकता किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जॉईन करू शकता. सो मी इव्हेंट मॅनेजमेंट आणि शूट्स पण केलेले आहेत. ते करता करता जसं माझं फाईन आर्ट्स कंप्लीट झालं त्याच्यानंतर फाईन आर्ट्स कंप्लीट होता होता लास्ट इयरला आय रिअलाइज की मला एक्झिबिशन लावायचं आहे. बिकॉज मी बाकीच्या स्टुडंट्सला पण बघायचे की दे आर पुटिंग द एक्झिबिशन्स हिअर अँड देअर अँड दे आर गेटिंग गुड फुटेजेस आणि इट्स अ गुड थिंग टू go ahead for an exhibition. So I went ahead for the same. There was this person, त्यांचं मला आता नाव नाही आठवत, बट त्यांनी एक वायनरीचं एक्झिबिशन ठेवलेलं, वाईन टेस्टिंग फेस्टिवल. सो त्याच्यामध्ये मी माझे पेंटिंग्स लावले आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी खूप प्रतिसाद तर दिला. म्हणजे इट वॉज नाईस की हां नाईस पेंटिंग. पण तेव्हा मी स्टुडंट होतो आणि मला कळायचं नाही की ते प्रेझेंट कसं करायचं. आणि मी बिंग ॲट दॅट एज तेव्हा असं फायनान्शियली पण आपण स्टेबल नसतो. सो असं की मी काहीतरी करायची आणि मी लावलेलं पेंटिंग. बट रिस्पॉन्स त्यांचा सगळ्यांचा छान आला. ॲज इन एव्हरी वन लाईक्ड माय वर्क बट देन नो वन परचेस्ड. सो इट वॉज लाईक अ सेटबॅक फॉर मी की असं का झालं. देन माझा मूड ऑफ झाला. देन आय रिअलाइज की नो यार एवढं मी कष्ट केलं एक्झिबिशनसाठी, एवढं काय काय केलं आणि त्याच्यात काही मला फायदाच झाला नाही ॲज इन मनी वाईज. सो देन मी ते सोडलं. पण ते करता करता नंतर फाईन आर्ट्स कंप्लीट झाल्यानंतर मला काही पेंटिंगच्या ऑर्डर आल्या. मग मी करायला लागले. जर्मन बेकरीचं एक प्रोजेक्ट आलेलं. त्याच्यामध्ये आमच्या कॉलेजचे स्टुडंटने आम्ही सगळ्यांनी मिळून जर्मन बेकरी आतून बाहेरून सगळीकडे छान पेंट केलेला. ते करता करता अजून 2-3 क्लायंट्स होते की ज्यांनी छान छान आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आहे की तिकडे तुम्ही जाऊन यू कॅन गो हेड अँड पेंट सिनरीज आणि हे देन वॉलवर. अँड आय यूज टू गेट पेड नाईसली. आणि ते करता करता साईड बाय साईड मी इव्हेंटमध्ये पण होते. आय यूज टू वर्क एज अ हॉस्टेस फर्स्ट. मी ते पण केलेलं आहे. म्हणजे तो एकदम बेसिक. माझी एक फ्रेंड आहे तिने मला रेफरन्स दिलेला आणि त्यांना रिअलाइज की हां इथे त्या इंडस्ट्रीमध्ये पैसे आहेत. सो आय स्टार्ट वर्किंग एज अ हॉस्टेस फर्स्ट अँड देन लेटर ऑन मला अपॉर्च्युनिटी मिळाली की अँकरिंग करण्यासाठी. सो मी अँकर अशीच एक्सपिरियन्स घेत झाले. अँड देन it was all set for me. It is still set for me. I love my work, but then at the same time me being an artist, माझ्यामध्ये कुठला तो आर्टिस्टचा एक तो पॉईंट असतो ना. सो तो अजूनही जिवंत आहे. आय लाईक आय वॉन्ट टू एक्सप्लोर दिस फील्ड मॉर. सो मी हा ब्लॉग करते आणि लेट्स सी मी बिंग अन आर्टिस्ट अजून एक वेगळं असतं. पण तुम्हाला हे ब्लॉगमध्ये दाखवायचं आणि ऑल दॅट इज अ टोटल डिफरंट थिंग. बट देन आय वॉन्ट टू गिव्ह इट अ ट्राय. लेट्स सी कसं होतं आहे.
आणि सो हे करता करता सो मी अँकरिंग आता इज बीन 6 years झालेत मला या फील्डमध्ये अँड आय एम ऑल सेट. बट देन देर इज दिस पार्ट माझ्यामधला जो प्युअर आर्टिस्ट आहे, त्याला अजूनही फील्ड एक्सप्लोअर करायची इच्छा आहे. अँड लेट्स सी हाऊ इज दिस गोन टू वर्क. अँड तर आज आय थिंक आज जुलै डेट आहे आणि जुलै महिन्यातला आय थिंक 11th ऑफ जुलै आहे आणि आय थिंक इट्स अ गुड डे टू किक स्टार्ट विथ द न्यू ॲक्टिव्हिटी. ॲज इन मी 2-3 दिवसापूर्वी एक कॅनव्हास ऑर्डर केला आणि वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही सगळ्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. आणि आता करता माझ्या डोक्यात एक थॉट आला की लोटसचं मला काहीतरी पेंटिंग करायचं आहे की जे लोटस, लक्ष्मी आणि कामधेनू, गाय ह्या सगळ्याचं मिक्सचर असेल. सो लेट्स सी कसं होणार आहे. मी एक कॅनव्हास ऑर्डर केला आहे आणि ते पण माझ्या कॉलेजच्या इथून. आय थिंक दिस सम शॉप, तर त्यांच्याकडे ना कॅनव्हास सगळे छोटे छोटे होते. मग मी काय केलं, मी म्हटलं बाबा त्यांना फोन करा, ते ओळखतात का बघू. तर फॉर्च्युनेटली त्यांनी मला ओळखलं. एवढ्या वर्षाने मी त्यांना कॉल केल्यानंतर काही दिवस कॅनव्हास परचेस करायची वेळ आली नव्हती, कारण मी टोटली बिझी होते माझ्या फील्डमध्ये. सो आता एवढा मोठा कॅनव्हास 5 फूट बाय 3 फूट 5 फीट बाय 3 फीट तो आम्ही कॅनव्हास ऑर्डर केला आणि त्याच्यावर मी पेंटिंग करणार आहे. मला थोडं म्युरल आर्ट पण आवडतं आणि देन ॲबस्ट्रॅक्ट पण आवडतं, पण फाईन आर्ट्स पण आवडतं, पण लिपन आर्ट पण आवडतं. आय डोंट नो मी नक्की काय करणार आहे. बट मी काही मिशोवरून लिपन आर्टच्या काही गोष्टी ऑर्डर केल्या आहेत, मिरर ऑर्डर केले आहेत, काही स्टड्स ऑर्डर केले आहेत, काही पेंट ऑर्डर केला आहे. आणि लेट्स सी, मी तुम्हाला पहिले माझा कॅनव्हास दाखवते तो कसा आहे. अँड लेटर विल कंटिन्यू. येस. ओके, सो दिस इज माय कॅनव्हास. हा 3x5 फीटचा आहे अँड आता तो पॅक करून आलेला आहे. लेट्स सी, थोड्याच वेळात त्याला मी अनपॅक करते आहे आणि अनपॅक केल्यानंतर लेट्स सी काय करायचं. ते करता करता अजून मी तुम्हाला जे काय ऑर्डर केलेलं ना मी मिशोवरून, त्या गोष्टी दाखवते. बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे ऑलरेडी होत्या, बट आय वॉन्ट अ फ्यू मोर थिंग्स. यू कॅन सी त्याच्यामध्ये ना, आता हे फोडायचं आहे, तुम्हाला आता फोडून दाखवते. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, काही लिपन आर्टच्या वगैरे वगैरे आहेत. अजून काही गोष्टी आहेत, मिरर वर्क अँड ऑल दॅट. आता लोटस, मिरर वर्क अशा काही जेव्हा पार्सल आहे ना, मी इतकी ओव्हर एक्सायटेड होते आणि इट्स लाईक हे करायचं, ते करायचं, ते करायचं, हे करायचं आहे. सो अशा बऱ्याच काही गोष्टी मी ऑर्डर करून ठेवलेल्या आहेत आणि आय थिंक आय एम गोना किक स्टार्ट विथ माय वर्क. लेट्स सी.